चंद्रपुरात एप्रिलमध्ये 30 पैकी 26 दिवस प्रदूषित. उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसणाऱ्या चंद्रपूर महानगरात प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. साधारणतः हिवाळ्यात प्रदूषण जास्त असते, पण येथे एप्रिल महिन्यातही हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतला असता 30 दिवसांपैकी तब्बल 26 दिवस हवा मध्यम प्रदूषित श्रेणीतच होती, तर केवळ 4 दिवस कमी प्रदूषण आढळले. गत महिन्यात पर्यावरण मंत्र्यांचा दौरा झाला, त्यावेळीही चंद्रपूर परिसरातील प्रदूषणावर चिंता व्यक्त केली गेली, पण तरीही MPCB व जिल्हा प्रशासन अद्याप याबाबत गंभीर नसल्याचे दिसते. हवेची गुणवत्ता मोजताना प्रामुख्याने धूलिकण, ओझोन, कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, अमोनिया आणि लीड या 8 प्रदूषकांचा विचार केला जातो. एप्रिल महिन्यात शहरात धूलिकणाचे प्रमाण सर्वाधिक 26 दिवस आढळले, तर धूलिकण 2.5 आणि ओझोनचे प्रमाण प्रत्येकी 2 दिवस दिसून आले. यावरून शहरात कचरा जाळणे आणि वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण वाढल्याचे स्पष्ट होते. आरोग्यदायी मानला जाणारा 0 ते 50 QI चांगली श्रेणी असलेला एकही दिवस या महिन्यात अनुभवायला मिळाला नाही. प्रदूषणाच्या या वाढत्या पातळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. सध्या उष्ण वाऱ्यांमुळे प्रदूषके काही प्रमाणात वाहून जात असली तरी भविष्यातील धोका कायम आहे. प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता ठोस उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने जर कडक धोरणे राबवले आणि नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली तरच प्रदूषणाच्या या संकटावर मात करणे शक्य होईल, असे मत प्राध्यापक सुरेश चोखणे यांनी व्यक्त केले.